मेष राशीच्या व्यक्तींसाठी 25 मे ते 31 मे 2026 हा आठवडा अनेक अर्थाने परिवर्तनाचा, आत्मविश्वास जागवणारा आणि नवे निर्णय घेण्यास प्रवृत्त करणारा ठरणार आहे. आतापर्यंत जे काम अडकले होते, ज्या गोष्टींमध्ये वारंवार अडथळे येत होते किंवा मनात सतत अस्वस्थता जाणवत होती, त्या गोष्टींमध्ये आता हळूहळू मार्ग सापडू लागेल. या काळात तुमच्या राशीवर ग्रहांची अशी स्थिती तयार होत आहे की आता मागे हटणार नाही अशी एक जिद्द तुमच्या मनात निर्माण होईल. मेष राशी, गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मेष राशीच्या लोकांनी मानसिक ताण, आर्थिक दबाव, नात्यांमधील गैरसमज किंवा करिअरमध्ये स्थिरता नसल्याचा अनुभव घेतला असेल. काहींना स्वतःच्या मेहनतीनुसार यश मिळत नसल्याची खंत होती, तर काहींना सतत स्वतःला सिद्ध करण्याची वेळ येत होती. पण आता परिस्थिती हळूहळू बदलण्यास सुरुवात होत आहे. या आठवड्यात तुमच्या मनात एक नवीन ऊर्जा निर्माण होईल. ज्या गोष्टींना तुम्ही घाबरत होता, त्याच गोष्टींना सामोरे जाण्याची ताकद आता तुमच्यात दिसेल. मेष राशीचा स्वामी हा मंगळ असल्यामुळे तुमच्यात नैसर्गिक धाडस, नेतृत्व गुण आणि पुढे जाण्याची वृत्ती असते. मात्र कधीकधी अति उतावळेपणा किंवा रागामुळे संधी हातातून निसटतात. या आठवड्यात ग्रहस्थिती तुम्हाला संयम शिकवेल. प्रत्येक गोष्ट लगेच घडली नाही तरी योग्य वेळ येत आहे याची जाणीव तुम्हाला होईल. विशेष म्हणजे या काळात तुमच्या विचारांमध्ये प्रगल्भता वाढेल. आधी फक्त भावना किंवा रागाच्या भरात निर्णय घेतले जात होते, पण आता तुम्ही भविष्याचा विचार करून निर्णय घ्याल. 25 मे नंतर तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी अचानक वेगाने पुढे सरकू शकतात. एखादा फोन, संदेश, जुनी ओळख किंवा अचानक मिळालेली माहिती तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. अनेक दिवसांपासून थांबलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत मिळू शकते. काहींना नवीन कामाची संधी मिळेल, तर काहींना स्वतःचा व्यवसाय वाढवण्याचा विचार मनात येईल. मेष राशी, या आठवड्यात स्वतःवर विश्वास ठेवणे हेच तुमच्यासाठी सर्वात मोठे औषध ठरेल. अनेकदा तुम्ही इतरांच्या मतांमुळे स्वतःचे निर्णय बदलता, पण आता तुम्हाला समजेल की तुमची अंतर्प्रेरणा चुकीची नाही. मनात सतत येणारे काही संकेत हे विनाकारण नसतील. परमेश्वर तुम्हाला योग्य दिशेकडे नेत आहे. फक्त त्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. घरगुती वातावरणातही काही बदल जाणवतील. आधी जे वातावरण तणावपूर्ण वाटत होते, ते आता थोडे हलके होईल. कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमच्या बाजूने उभी राहील. काही गैरसमज दूर होतील. विशेषतः आई-वडिलांचे आशीर्वाद या आठवड्यात तुम्हाला मानसिक बळ देतील. घरात धार्मिक किंवा शुभकार्याची चर्चा होऊ शकते. काहींना देवदर्शनाचा योग येईल. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा काळ खूप महत्त्वाचा आहे. जर एखाद्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात भावना असतील, तर त्या व्यक्तीकडून सकारात्मक संकेत मिळू शकतात. आधी दुरावा जाणवत असेल, तर आता संवाद सुधारेल. विवाहित लोकांसाठीही हा काळ नात्यातील गोडवा वाढवणार आहे. मात्र अहंकार टाळणे गरजेचे आहे. मीच बरोबर ही भावना नात्यांमध्ये दरी निर्माण करू शकते. करिअरच्या दृष्टीने पाहता हा आठवडा मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. सरकारी क्षेत्राशी संबंधित कामे पुढे सरकतील. काहींना मुलाखत, परीक्षा किंवा नवीन प्रोजेक्टमध्ये यश मिळू शकते. ऑफिसमध्ये तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. मात्र सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास ठेवण्याआधी विचार करा. तुमच्या प्रगतीमुळे काही लोक मनातून अस्वस्थ असू शकतात. आर्थिक बाबतीत हा काळ स्थिरता देणारा आहे. अचानक खर्च होण्याची शक्यता असली तरी पैशांचा योग्य वापर करण्याची गरज वाढेल. पैशांचा योग्य वापर करण्याची समज वाढेल. गुंतवणुकीबाबत विचार सुरू होईल. काहींना जुन्या बचतीचा फायदा होऊ शकतो. शेअर मार्केट, व्यवसाय किंवा नवीन आर्थिक योजना याबाबत उत्सुकता वाढेल. पण घाईघाईत निर्णय घेऊ नका. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. आरोग्याच्या दृष्टीने थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. झोप अपुरी राहणे, डोकेदुखी, ॲसिडिटी किंवा शरीरात उष्णता वाढणे अशा समस्या जाणवू शकतात. जास्त विचार करणे टाळा. योग, प्राणायाम किंवा सकाळी चालणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. मन शांत ठेवण्यासाठी ध्यानधारणा उपयोगी पडेल. या आठवड्यात काही मेष राशीच्या लोकांना जीवनात आता काहीतरी मोठे बदलणार आहे अशी तीव्र भावना जाणवेल. हे संकेत दुर्लक्षित करू नका. ब्रह्मांड तुमच्यासाठी नवीन दार उघडण्याची तयारी करत आहे. काही वेळा अचानक एखादी गोष्ट संपते, कारण त्यापेक्षा मोठी आणि चांगली गोष्ट तुमच्या आयुष्यात येणार असते. त्यामुळे जे निघून गेले त्याचा अतिविचार करू नका. 28 मे ते 30 मे दरम्यान विशेष शुभयोग तयार होत आहेत. या काळात घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. नवीन काम सुरू करणे, महत्त्वाच्या व्यक्तीला भेटणे
आर्थिक योजना बनवणे किंवा स्वतःच्या ध्येयासाठी पाऊल उचलणे शुभ ठरेल. या दिवसात तुमचा आत्मविश्वास खूप वाढलेला दिसेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सकारात्मक आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल. नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा वाढेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. कला, लेखन, मीडिया किंवा तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना अचानक प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे. आध्यात्मिकदृष्ट्याही हा काळ विशेष आहे. काहींना सतत विशिष्ट स्वप्ने पडू शकतात किंवा मनात दैवी संकेत जाणवू शकतात. मंदिरात जाण्याची इच्छा होईल. हनुमान चालिसा किंवा मंगळवारची उपासना तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. मंगळ ग्रहाची कृपा मिळवण्यासाठी लाल फूल अर्पण करणे शुभ मानले जाईल. हा आठवडा तुम्हाला एक महत्त्वाचा धडा शिकवेल. स्वतःची किंमत ओळखा. अनेकदा तुम्ही इतरांसाठी खूप काही करता, पण स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करता. आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आली आहे. स्वतःचे स्वप्न, स्वतःची प्रगती आणि स्वतःचा आनंद यांनाही महत्त्व द्या. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. एखादी चांगली बातमी, आर्थिक लाभ किंवा मनातील इच्छा पूर्ण होण्याचे संकेत मिळू शकतात. काही लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्तीचे आगमन होईल, तर काहींना जुन्या नात्याचे महत्त्व पुन्हा समजेल. मेष राशीसाठी या आठवड्याचा शेवटचा संदेश एकच आहे. तुमच्या आयुष्यात जे उशिरा मिळत आहे ते नशिबाने नाकारलेले नाही, तर योग्य वेळ येईपर्यंत जपून ठेवलेले आहे. गेल्या काही काळात तुम्ही खूप काही मनात दडवून ठेवले आहे. कधी परिस्थितीमुळे, कधी लोकांमुळे, तर कधी स्वतःच्या भीतीमुळे तुम्ही मागे थांबलात. पण आता ब्रह्मांड तुम्हाला पुन्हा उभे राहण्याची ताकद देत आहे. तुमच्या आयुष्यातील अंधार कायमचा नाही. प्रत्येक कठीण काळानंतर नवीन पहाट येतेच आणि ती पहाट आता हळूहळू तुमच्या दिशेने चालत आहे. या आठवड्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. स्वतःला कमी समजू नका. तुमच्यात जे सामर्थ्य आहे ते अनेकांना दिसत नाही, पण परमेश्वराला नक्की दिसते. म्हणूनच तुम्ही इतक्या संकटानंतरही अजून टिकून आहात. काही लोक तुमच्या आयुष्यातून दूर जातील, काही नाती बदलतील, काही स्वप्ने तुटतील, पण त्याचवेळी नवीन दारेही उघडतील. जे तुमच्यासाठी नाही ते निघून जाईल आणि जे खरेच तुमचे आहे ते योग्य वेळी तुमच्याकडे येईल. मंगळाची ऊर्जा तुम्हाला धैर्य देईल. गुरुची कृपा योग्य मार्ग दाखवेल आणि तुमच्या मनातील अंतरप्रेरणा तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाऊ देणार नाही. फक्त स्वतःच्या मनाचा आवाज ऐका. या आठवड्याचा दैवी संकेत इतकाच. जर सतत एखादी गोष्ट मनात येत असेल, एखादे स्वप्न वारंवार दिसत असेल किंवा अचानक एखाद्या दिशेने ओढ वाटत असेल, तर तो निव्वळ योगायोग नाही. ब्रह्मांड तुम्हाला संकेत देत आहे. शेवटी एवढेच, तुमचा संघर्ष व्यर्थ जाणार नाही. आज तुम्ही ज्या वेदना सहन करत आहात त्याच उद्या तुमच्या यशाची ताकद बनतील. विश्वास ठेवा, तुमच्यासाठी काहीतरी मोठे आणि सुंदर लिहिले जात आहे.